बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। वंचित बहुजन आघाडीचा मी अधिकृत उमेदवार आहे। अधिकृत उमेदवार असून काल आमची एक रॅली झाली होती मोठी। त्यामध्ये मुस्लिम समाज आणि दलित समाज हा पूर्णपणे एकवटला होता। त्यामध्ये 7,500हून अधिक लोक इथं उपस्थित होते। त्यानंतर आमचं एक ठरलं की 13 तारखेला आम्ही एक ऍप्लिकेशन दिलं होतं, 16 तारखेला आम्ही एक रोड शो करणार होतो। रोड शो मध्ये आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राची एक लावणी सम्राटिनी गौतमी पाटीलचा तो रोड शो आम्ही इथं करणार होतो। ती एक मोठ्या प्रमाणात कलाकार आहे, आम्ही सुद्धा कलाकार आहोत आणि मिरजेची जनता जी आहे कलाकारांना वाव देणारी जनता आहे। कारण की कला संस्कृती मिरजेमध्ये कला पंढरी म्हणून ओळखली जाते। त्यामुळे आम्ही रितसर त्यांना 13 तारखेला ऍप्लिकेशन केलं होतं। आमचा रोड शो होणार आहे। त्यानंतर आम्हाला आरटीओ डिपार्टमेंटचं क्लिअरन्स आलं की आमची काही अडचण नाही। त्यानंतर आम्हाला जे ग्रामीण भागात आम्ही फिरणार होतो त्याचा आम्हाला एनओसी आले की आमची सुद्धा काही अडचण नाही। आता ट्रॅफिकची झाली तर आता ऐन टाइमला की उद्या आमचा शो आहे आणि आम्ही सगळी तयारी केलेली आहे। मीडियापासून सगळं कव्हरेज आम्ही गाड्या बिड्या घोडं बिडं सगळ्यांचं एकत्र करून एक 10 ते 15,000 लोक आम्ही बोलवले आहेत आणि जिल्ह्याभरचे जे गौतमी पाटील यांना बघण्यासाठी येणारे प्रेक्षक किंवा रसिक असतील हे हजारोच्या संख्येने असेल तर कुठंतरी 25-30 हजार लोक एकत्रित येतात म्हणल्यावरती सत्तेधाऱ्यांच्या कुठंतरी पायाची वाळू सरकलेली आहे। आज आम्ही इथं आलोय, आज आम्ही ठिय्या आंदोलनात पोलीस स्टेशन बाहेर बसलोय। कारण की तुम्ही बघा 13 तारखेला आम्ही यांना ऍप्लिकेशन दिलेलं आहे आणि ह्यांनी आम्हाला सांगतात 15 तारखेला संध्याकाळी 6 वाजता की उद्याचा कार्यक्रम तुमचा कॅन्सल आहे। आम्ही त्यांना विचारलं साहेब का कॅन्सल आहे तर ते म्हणतात नितीन गडकरी साहेबांचं इथे सभा आहे आणि ती 3 वाजता संपणार आहे आणि तुमची आम्ही म्हटलं साहेब आमची जी परमिशन आहे 4 ते 6 आहे तर ते काय म्हटले की आमच्याकडे पोलीस प्रोटेक्शन एवढं नाही आहे। आज मुस्लिम समाज आणि दलित समाज हा एकवट झालेला आहे तर या समाजाला पोलीस डिपार्टमेंटला प्रोटेक्शन देण्यासाठी जर पोलीस पुरेसे नसेल ही पोलिसांची फेलियर आहे। निवडणूक आयोगामध्ये नियमात असतं किती सभा झाली किती रॅली झाली काही झालं तर ते पोलीस डिपार्टमेंटचं काम असतं, तिथं प्रोटेक्शन देणं कायद्यामध्ये तरतूद आहे। दुपारी चेंज करायला आणि त्यानंतर पोलीस खात्याने आम्हाला इथं बोलून घेतलं 5-6 वाजता आणि त्यांनी आम्हाला आयडिया दिली। आम्ही आयडिया काढली, आम्ही त्यात पळवाट काढलं की तुमचं जे बीजेपीचा मोठा कार्यक्रम आहे त्या चौकात आम्ही वर्ग करतो आणि दुसरीकडे आमचा रूट करतो। आम्ही निवडणूक आयोगाकडे पळ काढला, आम्ही तिथं गेलो 7 वाजता, आम्ही आमचा रूट सुद्धा बदलला। रूट बदलल्यानंतर पोलिसांना आम्ही क्लिअरन्सला परत आलो, साहेब आम्ही काय तुमच्या रॅलीत बीजेपीच्या आम्ही काय अडथळा आणणार नाही। परंतु त्यांनी उघड म्हटलं आम्ही तुमची रॅली होऊन देणार नाही, आमची हरकत आहे। त्यांना आम्ही विचारलं साहेब तुमची हरकत काय, आमचा रूटच वेगळा आहे आणि आम्ही आधी ऍप्लिकेशन दिलंय, तुम्ही शेवटच्या घटकेला असं का बदललाय तर त्यांनी त्याच्यावरती काय भाष्य केलं नाही। माझी अडचण आहे, तुम्ही निवडणूक आयोगाकडे जावा। म्हणजे जो महत्वपूर्ण वेळ आता 3-4 दिवसाचा इलेक्शनचा राहिलेला आहे, जो उमेदवार म्हणजे मी किंवा जनतेचा जो स्वाभिमान आहे, आज मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल हा एकवटलेला आहे तर ह्यांना कुठंतरी निवडून येऊन द्यायचं नाही। कारण की मिरजेची जनता ही सुज्ञ आहे। गेल्या 15 वर्षात जी मॅच फिक्सिंग झाली याचा अंदाज मिरजेच्या जनतेला आहे, परंतु त्यातनं सुद्धा कुठंतरी एक वंचित बहुजन आघाडीचा एक सर्वसामान्य घरातला तळागाळातला उमेदवार म्हणून जनतेनं मला ऍक्सेप्ट केलं। कारण की प्रत्येक वेळी आपण बघितलंय मिरजेची जनता धनशक्ती विरुद्ध जनशक्तीमध्ये हाफिजभाई दत्तुरे साहेबांना सुद्धा पदरात घेऊन 2 वेळा आमदार केलेला आहे। त्याच पद्धतीनं मुस्लिम समाज आणि दलित समाजाला लढा चालू असताना पोलीस डिपार्टमेंटला प्रोटेक्शन नाही आहे, पोलिसांचं अपयश आहे। कुठंतरी बीजेपीची सीट इथून सर्वेमधनं नेस्तनाबूत होताना दिसत आहे, त्यामुळे त्यांना भीती लागून पडलेली आहे। त्यामुळे जे वंचित बहुजन आघाडीचे कार्यक्रम आहेत कारण न देता रद्द करा अशा पद्धतीनं पोलीस डिपार्टमेंटला वरून आदेश आलेत आणि मी पूर्णपणे याचा आरोप जे आहे इथले जे आमदार आहेत राड्याचा डाव खेळायला लागलेत। सुरेश खाडे त्यांचं नाव आहे, त्यांनी पूर्णपणे डिपार्टमेंट मॅनेज करायला लागलेत, वरून पाहिजे ते GR करायला लागलेत। खोटे नाटे का आम्ही परत हेलपाटे मारायची, इलेक्शन निघून जायची आणि त्यांना कारण व्हायचं। मी सातत्यानं म्हटलेलं आहे की सुरेश खाडेंना जर वाचवू शकते